एखादा व्यक्ती एखादा संकल्प करतो आणि ते पूर्ण करण्यासाठी रात्रीचाही दिवस करतो अशी उदाहरणं कमीच असतात। मात्र असंच एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठानचे प्रल्हाद सायकर यांच्या रूपाने बाणेरमध्ये पाहायला मिळाले। बाणेर गावच्या यात्रा आणि उत्सवांमध्ये आपल्याही गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा आणि तो आपल्या हाताने उभा राहावा, हा सायकर यांनी 13 वर्षापूर्वी केलेला संकल्प पुढील काही महिन्यांमध्ये पूर्ण होतोय। शिवजयंतीचे औचित्य साधून त्याची मुहूर्तमेढ खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे, सर्व स्थानिक नगरसेवक, ग्रामस्थांच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवनेरी, तोरणा, राजगड, रायगड आणि तिकोना या किल्ल्यांची माती आणि किल्ल्यावरील पाण्याचे जलकुंभ आणून करण्यात आले। अभ्यागत कक्ष, सीसीटीव्ही कक्ष, MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, छत्रपती शिवाजी महाराजांवरील साहित्य आणि तब्बल 1.5 टन वजनाचा मेघडंबरीसह ब्रांझचा पुतळा असे भव्य स्मारक पुढील काही महिन्यांमध्ये बाणेरमध्ये पूर्णत्वास येणार आहे। पुणे महानगरपालिकेकडून स्मारकासाठी निधी उपलब्ध न झाल्याने जवळपास 60 लाख रुपयांचा खर्च प्रल्हाद सायकर हे स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि लोकवर्गणीतून गोळा करून बांधणार आहेत। यावेळी सर्वच उपस्थितांनी नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि प्रल्हाद सायकर यांच्या चिकाटी, धाडस आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं। बाणेर गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतं आहे। तर आमच्या सर्व गावकऱ्यांना त्याचा आनंद आहे आणि ही जागा सिटी सर्वे नंबर 99 1977 साली शिवाजी महाराजांची राखीव जागा ठेवली होती आणि ते कमीत कमी आज 45 वर्षांनी आज शिवाजी महाराजांची ह्या जागेत पुतळा होतो आहे, भूमिपूजन होतं आहे। त्यामुळं सगळे गावकरी, सगळे शिवभक्तप्रेमी, सगळे खुश नागरिक आहेत। आणि बाणेरच्या सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे याची खंत संबंध बाणेरकरांना गेले अनेक वर्ष होती। पण हा कसा असावा, कुठे असावा याचं गमक नेमकं भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे कार्यकारिणी सदस्य, माझे सहकारी मित्र प्रल्हादजी सायकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर यांनी खऱ्या अर्थानं ही जागा शोधून काढली, याच्यासाठी प्रयत्न केले, चिकाटी दाखवली आणि त्यांच्या प्रयत्नानं आणि बाणेरकरांच्या सहकार्यानं हे अतिशय भव्य स्वरूपाचं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे। याचा मला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान आहे आणि बाणेरच्या खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद घ्यावी असं हे स्मारक तो होत आहे। मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। स्मारकाचे काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि यासाठी जो काही निधी वगैरे लागेल, कमी पडला तर आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत, नगरसेवक असतो, तिथे कुठेही कमी पडून देणार नाही, त्याच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू। मला आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना एक आनंद होतो की या बाणेर परिसरामध्ये जी वास्तू व्हायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत होऊ शकली नाही, परंतु नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि त्यांचे पती, माझे सहकारी मित्र प्रल्हाद सायकर यांनी स्वराज्य प्रतिष्ठान या माध्यमातून हा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती काम त्यांनी अत्यंत स्वागतार्थ केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षाची बाणेरकरांची जी मागणी होती किंवा स्वप्न होतं ते मला असं वाटतं आज प्रत्यक्षामध्ये त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे।
आमच्या प्रल्हाद सायकर आणि नगरसेविका स्वप्नालीताई सारख्या गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुरावानंतर विशेष प्रयत्न करून सातत्यानं याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर आज बाणेर ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक होतं आणि त्याचा योगायोग पण चांगला की आज शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी हा अत्यंत चांगला योग आहे. मला असं वाटतं की अशी स्मारकं अशी महापुरुषांची तयार होणं ही सुद्धा मला असं वाटतं की समाजाला दिशा देणारी असतात, समाजाला विचार देणारी असतात होतं. या ठिकाणी नुसतंच पुतळा नाही बसत आहे तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं ग्रंथालय या ठिकाणी प्रल्हादजींच्या संकल्पनेतून होतं आहे. त्या ठिकाणी महाराजांचा जीवनपट असेल, त्यांचे विचार असेल, त्यांचे आचार असतील या संदर्भात नवीन पिढीला निश्चितपणे एक चांगली माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं बाणेरकरांसाठीचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. हे काम यशस्वी होते त्याचा मला आनंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यांचं कार्य, त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला प्रेरणा देणारं आहे आणि बाणेरसारख्या आता नव्याने विकसित होणाऱ्या ह्या भागामध्ये हे स्मारक होतं आहे. निश्चित हे सगळ्यांना प्रेरणा देईल आणि उत्साह देईल आणि त्याचीच गरज भविष्य काळामध्ये आहे. अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बाणेरमध्ये असावं अशी गेल्या अनेक वर्षाची संकल्पना होती. त्या संकल्पनेच्या माध्यमातून माहिती घेत गेलो. बाणेर परिसरात पूर्वी ग्रामपंचायत होती. सिटी सर्वेमध्ये 77 साली या परिसरात शिवाजी महाराज पुतळ्यासाठी स्मारकासाठी जागा राखी होती असं समजलं. त्याच्यानंतर मी अनेक नागरिकांची चर्चा केली. 2007 साली ज्यावेळेस बाणेरगावची यात्रा होती त्या यात्रेत सर्व नागरिकांची मी चर्चा केली की आपण या परिसरात एक प्रेरणा देणारं आपल्याला शिवाजी महाराजांचं स्मारक या परिसरात करायचं आहे. तर त्यावेळी सर्वांनी आम्ही माहिती घेतली. काही कारणास्तव ती वेळ पुढे गेली, परंतु 2017 साली माझे पत्नी स्वप्नाली सायकर नगरसेविका झाल्यानंतर या परिसरातील माहिती घेत असताना मी अनेक जागा पाहिल्या. जागेत कुठे महाराजांचं स्मारक व्हावं या दृष्टीने प्रयत्न केले. ही आपण जी आता जागेवर उभी आहे ही जागा बाणेरमध्ये 77 साली जी राखी होती ह्या मग जागेवरचा 7-12 पूर्वी ग्रामपंचायत पालिकेकडून आपण त्याचं नोंद करून घेतली आणि आता त्याचं मान्यता ह्या महिन्यात आल्या. गेल्या वर्षीच मान्यता पालिकेच्या जनरल बॉडीला झाली होती, पण कोरोनाच्या काळामुळं आपण 1 वर्ष पुढे गेलो आणि आता त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आता आपल्याला परवानगी मिळाली आणि साधारणपणे 3 महिन्यात हे स्मारक पूर्ण होणार आहे. या स्मारकाची संकल्पना अशी आहे की स्मारकाची जागा 20 बाय 45 आहे आणि जागा रस्ते 2 खालीवर असल्यामुळे खाली स्मारकाची उंची खाली जमीन लेवलला 10 फूट आहे आणि वर 15 फुटावरती मेघडंबरीमधला दीड टनाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीसह पुतळा बसणार आहे. त्याच्या खाली जी 20 बाय 45 जागा आहे त्यामध्ये महाराजांचं सगळं साहित्य राहील, ग्रंथ राहतील. त्याचप्रमाणे या परिसरात MPSC UPSC जी मुलं असतात ह्या मुलांना अभ्यासिका म्हणून आपल्याला वापरता येणार आहे आणि लवकरच त्याचं आता 3 महिन्यात साधारणपणे पूर्ण होणार आहे. याचं बजेट 55 लाख रुपये आहे. पण पुणे महानगरपालिका किंवा राज्य शासन किंवा जे कला संचालन परवानगी देतं पण यासाठी निधी देत नाही. बाणेर परिसरात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आणि बाणेरच्या नागरिकांच्या वतीनं बाणेर परिसरात सर्व बाणेर गावकरी एकत्र येऊन याचा निधी माझ्याकडे देणार आहेत आणि तो निधीचा या ठिकाणी वापरून आपण साधारणपणे 3 महिन्यात हे स्मारक पूर्ण करणार आहे. बाणेर परिसरात स्मार्ट सिटी असून बाणेर परिसर अनेक वर्ष वैभवशाली परिसर आहे, परंतु महाराजांचं प्रेरणा या परिसरात त्याची कमतरता होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं आणि ते स्मारक झाल्यानंतर आपल्याला या परिसराची बाणेरचे हे मुख्य दरवाजा आहे. ह्या मुख्य दरवाजावर जर स्मारक झालं तर प्रत्येकाला विविध कार्यक्रमानिमित्त विविध ह्याच्यानिमित्त आपल्याला या ठिकाणी त्याची सुरुवात कार्यक्रमाची असते किंवा जे प्रेरणा घ्यायची त्या प्रेरणेचं स्थान आपल्याला बाणेरमध्ये होते आणि हे मोठं वैभव होत असताना प्रत्येक गावकऱ्याचा प्रत्येक नागरिकाचं काहीतरी त्याच्यात वाटा असावं, योगदान असावं. हे आव्हान मी नागरिकांना करेन की आपण प्रत्येकाने या ठिकाणी आपलं काहीतरी योगदान असावं. 1 रुपयापासून तर आपल्या माणसे याच्यात कुठली मागणी किंवा हा प्रकार होणार नाही. आपल्याला स्वेच्छेने जे देता येईल ते आपण करा. उर्वरित हे आता मागाशीच आपण ऐकलेलं आहे की आपल्याला याची कुठे कमतरता होणार नाही, परंतु जरी कमी पडले तरी मी स्वतः त्याचा खर्च करणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो. पण नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपलं काहीतरी 1 रुपयाचं तरी योगदान या स्मारकासाठी असावं. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आमचे असेच महत्त्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.